एक मोठी बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली। भोसरीतील दिघी परिसरातली घटना आहे। दहशत माजवण्याकरता टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचं समजतंय। 5 चारचाकी तर 2 दुचाकींची अज्ञातांनी तोडफोड केली आहे। यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले। पोलिसांनी आता या संदर्भात आता कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली। अज्ञातांनी या गाड्यांची तोडफोड केल्याचं समजतंय। ही दृश्य पिंपरी चिंचवडमधली आपण या ठिकाणी पाहत आहोत। फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी गणेश दुडम। गणेश, पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे, काय सांगाल? ज्योती, नक्कीच काल मध्यरात्रीचा हा प्रकार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गाड्यांचं तोडफोडीचं सत्र चालू झालेले आहे। काही दिवसावरच महापालिकेची निवडणूक आल्यामुळं जो तो या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करतो। क्षुल्लक कारणावरून गोरगरिबांच्या गाड्या या ठिकाणी सोडण्यात येत आहेत। मात्र याकडं स्थानिक पोलीसही कानाडोळा करत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत। गणेश, या अज्ञातांचा काही तपास पोलिसांना लागलाय का? कारण याआधी देखील या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या। हो, यापूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात अनेक वेळा गाड्यांचं तोडफोड सत्र चालूच होतं, पण अद्यापही कालचा हा जो प्रकार झाला यामध्ये अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। पोलीस तपास करत आहेत। नक्कीच, धन्यवाद गणेश या संपूर्ण माहितीबद्दल। तर पिंपरी चिंचवडमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। दिघी परिसरातली घटना आहे। भोसरीमधल्या दहशत माजवण्याकरता टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली। यात 5 चारचाकी आणि 2 दुचाकींची तोडफोड करण्यात आली। यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान एकंदरीत पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत।